डेडिकेशन पाहून राहिले आमची वर तर किती आबळ आहे. आम्ही चाललो जिम घेऊन. बस भाई आम्ही दोघं फुल मोटिवेट आहोत आणि आम्ही दोघं करणार आहोत बॅक ट्रेन. बॅकसाठी माहित आहे की कोणती एक्सरसाइज करायला लागते ते आम्हाला माहित नाही पण करायची आहे. तुझ्याकडे झाला 1 हप्ता जास्त आमच्यापेक्षा. ते सांगणार आम्हाला कोणती एक्सरसाइज करायची आहे. काल आमचं तेवढं काही नव्हतं, काल मिक्स मारलं पण आज बॅक करणार. कारण की मागून शत्रू आहे ते त्याला सांभाळण्यासाठी बॅक चांगली तयार ठेवावी लागते. आतापर्यंत 2च एक्सरसाइज केला, 2 महिने आमची बुडून गेली. आज एक ते जिमची लाईन नव्हती, आम्हाला विदाऊट लाईन जिम मारायला लागली. झालं काहीच नाही, फक्त फोटो काढायला भेटले नाही. फायनली लाईन आली. 1 घंट्या बाद लाईन आली. आमचा वर्कआउट येता होत आला. पाहून राहिले केवढी बावडी आम्ही तोडताड केली. वर्कआउट पूर्ण झालता पण बाहेर पाणी चालू होता. तर पुन्हा म्हटलं चला 1-2 सेट अजून करून टाकू. अशा प्रकारे आजचा दिवस आपला खतम झाला. येतच निखिल भाऊ कसं वाटलं आजचा दिवस? तोडफोड केला, पुरी तोडफोड झाली. आता आम्ही खाणार केअर. पाण्याकरता आम्ही इथं लटकलो, नाही तर आतापर्यंत जात होतो. पाहून राहिले मग बायसेप्स कसे निघले तर मसल कशी निघली. घाम पाय घाम, आम्ही किती घाम काढला तरी आम्हाला 2च दिवस झाले.